हिंगोलीमध्ये कावड यात्रेला सुरुवात झाली आहे। कळमनुरी शहरातून कावड यात्रेला सुरुवात झाली आहे। संतोष बांगर यांच्या नेतृत्वात ही कावड यात्रा काढली जाते। कावड यात्रेत मोठ्या प्रमाणात शिवभक्त सहभागी झालेत। श्रीकांत शिंदे, उदय सामंत आणि प्रकाश आबिटकर या कावड यात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत, सहभागी होणार आहेत। संतोष बांगर यांच्या वतीने या कावड यात्रेचं आयोजन केलं जातं। या कावड यात्रेला सुरुवात झाली आहे। हिंगोलीतल्या कळमनुरीतून ही कावड यात्रा निघालेली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे या कावड यात्रेत सहभागी होणार आहेत। स्वतः संतोष बांगर या सर्व शिवभक्तांचं मनोबल वाढवताय तुम्ही। कावड यात्रा निघाली, ही कावड यात्रा माझ्या भोळ्या शंकराची दरवर्षी निघत असते। या मी महादेवाच्या चरणी एवढंच साकडं घालणार आहे की 2029 ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे व्हावं असं भोळ्या शंकराच्या चरणी आमचं साकडं आहे। निश्चित त्यासाठी तुम्ही आता परत निवडणुकांना तोंड द्यावं लागणार आहे। 29 ला तयारी कशी असणार आहे? मग आम्हाला शिवसैनिकाला तयारी करण्याची आवश्यकताच नाही। शिवसैनिक सदावी सत्य राहतो। कधीही निवडणूक लागली तर चारी कोणे चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आता किती वेळ लागेल हिंगोलीत पोहोचायला? अरे घ्याणार आहे, हिंगोलीत पोहोचा किती वेळ लागेल? दुपारी 5 वाजेपर्यंत आम्ही हिंगोलीमध्ये पोहोचू। हे सगळे लोक चमत्कार हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर हा जनसागर उमटलेला आहे आणि माझ्या सगळ्या भोळ्या शंकराचं साकडं आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2029 ला सन्माननीय एकनाथभाई शिंदे व्हावे असं साकडं महादेवाच्या चरणी आम्ही घातलेलं आहे। तुमचे सुद्धा भावी मंत्री म्हणून बाहेर लागले कळमनुरी शहरामध्ये। ते सन्माननीय शिंदे साहेब म्हणतील ते आदेश सराखोबे असतो। इच्छुक आहात का तुम्ही? इच्छुक कोण नसतं, कुणाला वाटत नाही की मंत्री व्हावं म्हणून, पण सन्माननीय शिंदे साहेब जे आदेश देतील तो आदेश आम्हाला सराखोबे